खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका सुंदर शांत नदीच्या काठी एक मोठं हिरवेगार जांभळाचं झाड होतं. त्या झाडाच्या फांद्या नदीवर सुकलेल्या होत्या आणि फळांनी ते झाड इतकं भरलेलं होतं की जांभळाचा रंग आकाशात मिसळत होता. त्या झाडावर राहत होतं एक छोटंसं गोड खोडकर माकड. त्याचे मोठे मोठे डोळे, लांब शेपटी आणि कायम हसरा चेहरा. रोज सकाळी ते माकड उठायचं, जांभळं खायचं, नदीत आपलं तोंड बघायचं आणि खुशीत चोपायचं. काय सुंदर जगणं होतं त्याचं. एके उन्हाळ्याच्या दुपारी नदीच्या पाण्यातून हळूच एक सावली बाहेर आली. एक मोठी हिरवी मगर किनाऱ्यावर चालत आली. तिचे पाय जड होते, डोळे थकलेले होते. ती खूप लांबून आली होती, थकलेली, उपाशी आणि एकटी. माकडाने वरून बघितलं, एक क्षण थांबलं आणि मग धाडकन खाली उडी मारली. अरे मित्रा, तू इतका थकलेला का दिसतोयस? थांब, मी तुझ्यासाठी गोड जांभळं आणतो. मगरीला हे ऐकून खूप बरं वाटलं. इतक्या लांब प्रवासात पहिल्यांदाच कोणी इतक्या आपुलकीने बोललं होतं. त्या दिवसपासून मगर रोज यायची. माकड वरून जांभळं पाडायचं, मगर खाली मज्जेत खायची. दोघे गप्पा मारायचे, हसायचे, नदीचं पाणी बघायचे. हळूहळू ती मैत्री इतकी घट्ट झाली की एक दिवस जरी भेट नाही झाली तर दोघांनाही चैन पडायची नाही. माकड म्हणायचं, मित्रा, तू आज आला नाहीस, मला जांभळं सुद्धा गोड लागली नाहीत. आणि मगर लाजायची. दिवस जात राहिले, आठवडे गेले, महिने गेले. ही मैत्री नदीसारखी खोल झाली होती, झाडासारखी मजबूत झाली होती. एक दिवस मगर घरी गेली, आपल्या बायकोला भेटली. बायकोने विचारलं, आज पण उशीर? कुठे होतास एवढा? मगर हसत म्हणाला, अगं, माझ्या मित्राकडे होतो, त्या जांभळाच्या झाडावरच्या माकडाकडे. तो रोज मला गोड जांभळं देतो. बायकोचे डोळे एकदम चमकले. एक वेगळाच विचार तिच्या मनात आला. रोज गोड जांभळं खाणारं माकड, त्याचं काळीज किती गोड असेल. ती म्हणाली, मला त्या माकडाचं काळीज हवं आहे, तू त्याला इकडे घेऊन ये. मगरला हे ऐकून आतून एक धक्का बसला. पण बायको काही ऐकायला तयार नव्हती. ती म्हणाली, जर तू माकडाला आणलं नाहीस तर मी आजपासून जेवण बंद करते. बोल, काय करायचं आहे तुला? मगरने मान खाली घातली. मित्राचा विश्वासघात करायचा होता. हे खूप कठीण होतं, पण त्याने निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी मगर नेहमीसारखी हसत माकडाकडे आली. मित्रा, माझ्या बायकोने तुझ्यासाठी खास जेवण बनवलं आहे. आज तू आमच्या घरी ये. ती तुझ्या भेटीची खूप दिवसांपासून वाट बघतेय. माकड आनंदाने उड्या मारायला लागलं. खरंच? वा, मला पण तुझ्या बायकोला भेटायचं होतं. चल लवकर. माकड मगरच्या पाठीवर बसलं. नदीचं थंड चमकणारं पाणी होतं. वारा होता. पक्ष्यांचे आवाज होते. माकड खुशीत गाणं गुणगुणत होतं, पण मगरेच्या मनात वादळ होतं. मगर हळूहळू नदीच्या मध्यभागी पोहत गेली. आता किनारा खूप दूर होता. झाड दिसत नव्हतं, फक्त पाणी होतं चारी बाजूंनी. माकडाने खाली बघितलं. खोल गडद पाणी. एकदम मन जड झालं. आणि मग मगर थांबली. मित्रा, तुला एक खरी गोष्ट सांगायची आहे मला. माझ्या बायकोला तुझं काळीज खायचं आहे, म्हणूनच मी तुला इकडे घेऊन आलो. माकडाला वाटलं, आता जणू पाण्यात बुडतोय आपण.
डोळे मोठे झाले, श्वास अडला. इतक्या महिन्यांची मैत्री, इतका विश्वास, हे खरं आहे का? माकडाने एक दीर्घ श्वास घेतला. घाबरायचं नाही, घाबरायचं नाही, विचार कर, विचार कर. आणि एकदम माकडाच्या डोळ्यात चमक आली. माकड हसत म्हणालं, अरे मित्रा, थांब थांब थांब, तुला माझं काळीज हवं आहे ना? पण अरे, मी ते काळीज झाडावरच ठेवून आलो. मगर गोंधळली. काय? काळीज बाहेर ठेवतात? हो रे, आम्हा माकडांची अशीच सवय असते. आम्ही काळीज झाडाच्या ढोलीत लपवून ठेवतो, नाहीतर प्रवासात त्रास होतो. अरे, सगळे माकड असंच करतात. चल ना, परत झाडापाशी जाऊ. मी काळीज घेतो आणि मग तुझ्या बायकोला देतो. खरंच, उशीर नको, चल लवकर. मगर विचार करायला लागली आणि तिने खरं मानलं. बिचारी भोळी मगर. मगर परत वळली. आता नदीकाठाकडे पोहत निघाली. माकड शांत बसलं होतं, पण आत खूप खुश होतं. मनातल्या मनात हसत होतं. किनारा जवळ येऊ लागला. जवळ, जवळ, आणखीन जवळ. माकडाने एक जोरदार उडी मारली. सुरकन झाडावर गेला. एका फांदीवरून दुसऱ्यावर, तिसऱ्यावर आणि अगदी वर जाऊन बसलं. हा हा हा, मित्रा, काळीज कधीच बाहेर ठेवत नाहीत. तू मला फसवायला आलास, पण माझ्या बुद्धीने मला वाचवलं. हा हा हा. आता जा घरी आणि बायकोला सांग, माकड मिळालं नाही. मगर पाण्यात उभी राहिली. तोंड उघडं, डोळे मोठे. काय बोलावं तेच कळेना. आता तिला कळलं होतं आपण किती चुकीचं केलं. ज्याने रोज गोड जांभळं दिली, ज्याने कधी एकट्याला एकटं वाटू दिलं नाही, त्याच मित्राचा विश्वासघात केला. मगर हळूच म्हणाली, मित्रा, मला माफ कर. माझी खूप मोठी चूक झाली. माकड वरून म्हणालं, मगरा, तू माझा मित्र होतास, पण मित्र असा नसतो. मैत्रीत विश्वास असतो. तू तो तोडलास. मी तुला माफ करतो, पण आपली मैत्री आता संपली. आणि त्या दिवसापासून माकड आपल्या जांभाच्या झाडावर सुखाने राहिलं. रोज सकाळी उठायचं, जांभळं खायचं, नदीकडे बघायचं आणि त्या आठवणीवर हसायचं. काय मूर्ख मगर होती. काळीज बाहेर ठेवतात असं खरं वाटलं तिला. पण मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? 1. संकटात कधीही घाबरू नये. घाबरलो तर हरतो. 2. डोळे उघडे ठेवावेत. आपल्या भोवती काय चाललंय ते नेहमी समजून घ्यावं. 3. बुद्धी हेच सगळ्यात मोठं शस्त्र आहे. ताकद नाही, पैसा नाही, फक्त बुद्धी. आणि 4. खरा मित्र तोच असतो जो कधी विश्वासघात करत नाही. नदी वाहत राहिली. जांभळाचं झाड बहरत राहिलं. आणि ते हुशार गोड माकड आनंदाने जगत राहिलं. गोष्ट संपली, पण बोध कायम लक्षात ठेवा.